नहीं होता। कफन कफन तो हर एक के नसीब में होता है। जो तिरंगे में लिपटे वो खुशनसीब होता है। ऐसे तिरंगे को मैं सलाम करती हूँ। प्रतिमा स्वरूपात असलेले थोर पुरुष यांना मी वंदन करते। त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शिक्षकगण, त्याचप्रमाणे मुख्य अतिथी आणि इथे उपस्थित असलेले आदरणीय शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट 2025 आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी जमलेले आहोत। भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली। तर आपण हा दिवस खूप आनंदाने, उत्साहाने आणि जोशाने साजरा करतो। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वीर पुरुषांनी आपली आहुती दिली त्यांनाच आठवण म्हणून हा दिवस आपण साजरा करतो। तर आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन। तर मला आभार प्रदर्शनासाठी इथे मला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम ज्यांच्या छत्रछायेखाली पार पडला असे म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चामोर्शी येथील प्राचार्य श्री माननीय वांगदरे सर यांनी या कार्यक्रमाला पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावली। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि ज्यांच्या छत्रछायेखाली हा कार्यक्रम पार पडतो त्याच म्हणजे गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती महाल्ले मॅडम यांची मी मनपूर्वक आभारी आहे। त्याचप्रमाणे जुगनाके मॅडम यांनी आपल्याला त्यांनी केलेल्या संघर्षाची कहाणी सांगितली। कशा प्रकारे ते एक नॉर्मल लेडी पासून दबंग लेडी बनल्या। त्यांनी त्यांच्या यशाची गाथा आपल्याला सुनावली। त्यांच्या या कहाणीतून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल अशी मी सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करते। तर त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती उर्मिलाताई सिडा यांनी सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोशन कुमरे सर यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली व कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। त्याच प्रकारे नन्नावरे सर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी सुद्धा आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवलेले प्रमुख अतिथी म्हणजे दिलीप सोरते सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे चंद्रशेखर छिडाम सर हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचे मी सुद्धा आभार व्यक्त करते। इथे कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी म्हणून जे सुद्धा पालक आलेले आहेत त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते। त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवी कार्यक्रमाची शोभा वाढवली। आणि कार्यक्रमाचा महत्त्वाचा घटक म्हणजे माझे जिवंत हृदयाच्या, साबूत डोकोच्या आणि सळसळत्या रक्ताच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण हा कार्यक्रम अगदी शांतपणे ऐकून घेतला, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल गडचिरोली, त्याचप्रमाणे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चामोर्शी इथले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपला योगदान दिलं त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि अध्यक्ष महोदयांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला हे जाहीर करते। शेवटी लाइन हो जाए भारत माँ के लिए, ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है। इसकी नदी नदी गंगा है, इसका कंकड़ कंकड़ शंकर है। इसकी नदी नदी गंगा है, इसका कंकड़ कंकड़ शंकर है। हम जिएंगे तो भारत माता के लिए, हम जिएंगे तो भारत माता के लिए, हम मरेंगे तो भारत माता के लिए। मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों को अगर कोई कान लगाकर सुनेगा, मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई इन अस्थियों को अगर कोई कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत